नमस्कार. ट्रेडिंग बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज डे 4मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपला दिवस चौथा आणि आज आपला टेक्निकल ॲनालिसिस हा टॉपिक सध्या सुरू आहे. आज आपण त्यामधल्याच टाईम फ्रेम या टॉपिकवर माहिती देणार आहोत. मग टाईम फ्रेम म्हणजे काय, कोणत्या मार्केटमध्ये कोणता टाईम फ्रेम यूज करायचा, कोणत्या ट्रेडिंगसाठी कोणता टाईम फ्रेम चांगला आहे आणि मार्केटमध्ये कोणत्या टाईम फ्रेमवर ट्रेड करतात बिगिनर लोकांनी कोणता टाईम फ्रेम यूज केला पाहिजे हे सर्व, आणि त्यानंतर चार्टवर हा टाईम फ्रेम कसा आपल्यामध्ये चेंज करायचा वगैरे हे सर्व आज आपण या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले बघा, हे बघा इंट्राडे ट्रेडिंग, स्कॅल्पिंग, स्विंग ट्रेडिंग हे 3 प्रकारचे ट्रेडिंग आहेत. हे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलं. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी आपला जाऊन अगोदर तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. तर मग झाला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे. तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी कोणकोणते टाईम फ्रेम यूज केले जातात बघा. तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट आणि 13 मिनिट ह्या सर्व टाईम फ्रेमवर इंट्राडे ट्रेडिंग करतात. तर मग आपल्यासाठी बेटर कोणता आहे बघा इंट्राडे ट्रेडिंग करायसाठी. तर हे बघा, कोणी 3 मिनिटावर पण करतं, कोणी 5 मिनिटावर, कोणी 15 आणि कोणी 30 मिनिटावर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. पण जास्त इंट्राडे ट्रेडिंगसाठी यूज केला जाणारा टाईम फ्रेम बघा 5 मिनिट. म्हणजे ओव्हरऑल 50-60% ट्रेडर हे 5 मिनिट टाईम फ्रेमवरच ट्रेड करतात मार्केटमध्ये. पण आपण स्वतः वैयक्तिक सध्या आपण स्टार्टिंगला आपण पण पहिले 5 मिनिट टाईम फ्रेम यूज करायचो, पण आता आपण 15 मिनिट टाईम फ्रेम यूज करतो. कारण की 5 मिनिट टाईम फ्रेमला ट्रॅप खूप वाढलेला आहे बघा, म्हणजे एसेल खूप जादा ट्रॅप खूप वाढलेलं आहे. त्यामुळे आपण 15 मिनिट टाईम फ्रेम यूज करतो. तर आज तुम्हाला अजून एक सांगतो बघा ह्यामधलं लॉजिक. जितका मोठा टाईम फ्रेम तितका ट्रॅप कमी असतो बघा मार्केटमध्ये. म्हणजेच जेवढा मोठा आपण टाईम फ्रेम यूज कराल तितकाच मार्केटमध्ये ट्रॅप कमी असतो आणि म्हणजे एसेल जायचे चान्सेस, लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात बघा. त्यामुळे होतापर्यंत मोठा टाईम फ्रेम यूज करायचा. तर पण सध्या तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी बेटर टाईम फ्रेम हा 5 मिनिट आहे. आपण स्वतः 15 मिनिट यूज करतो कारण की आपली स्ट्रॅटेजी 15 मिनिटवर चांगली वर्क करते म्हणून. त्यानंतर आहे बघा स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंगसाठी कोणता टाईम फ्रेम बेटर आहे. तर स्कॅल्पिंगसाठी हे बघा 2 टाईम फ्रेम यूज केले जातात. एक आहे बघा 1 मिनिट, दुसरा आहे 3 मिनिट. पण जास्त स्कॅल्पिंग ही 1 मिनिटवरच केली जाते बघा. थोडे स्कॅल्पर आहे जे 3 मिनिटवर स्कॅल्पिंग करतात. स्कॅल्पिंग म्हणजे त्याचं नावच आहे की एक 5-10 मिनिटामध्ये ट्रेड जिकडे तिकडे करणे. त्यामुळे जितके कमी टाईम फ्रेम तितका स्कॅल्पिंग चांगला, म्हणजे 1 मिनिटावर जास्त स्कॅल्पिंग केलं जातं. सहसा बिगिनर लोकांनी स्कॅल्पिंग करू नये कारण की ते रिस्क खूप हाय असतं बघा. त्यामुळे स्कॅल्पिंग सध्या सहसा अवॉइडच करायची. ज्या बिगिनर लोकांनी त्यांनी फक्त इंट्राडे ट्रेडिंगवरच ध्यान द्यायचं आणि ते पण 5 मिनिट किंवा 15 मिनिटवर. त्यानंतर आहे बघा स्विंग ट्रेडिंग. मग आता स्विंग ट्रेडिंगसाठी कोणता टाईम फ्रेम यूज करायचा बघा. तर मग स्विंग ट्रेडिंगसाठी 1 हावर, त्यानंतर आहे 4 हावर, त्यानंतर आहे 1 डे आणि 1 वीक. हे सर्व मोठा टाईम फ्रेम आहे. तर हे करायचे बघा स्विंग ट्रेडिंगसाठी यूज. ह्या 1 हावर, 4 हावर, 1 डे आणि 1 वीक ह्या सर्व टाईम फ्रेमवरच टेक्निकल ॲनालिसिस करायचे आणि स्विंग ट्रेड करायचे बघा. हे सर्व आहे टाईम फ्रेम वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे टाईम फ्रेम वेगवेगळ्या ट्रेडिंगला, स्कॅल्पिंगला यूज केले जातात. मग आता चार्टवर टाईम फ्रेम कुठं बघायचं, तर त्याला आपण लगेच जाणून घे बघा. हे बघा कोपऱ्यामध्ये दिसतंय का तुम्हाला, हा गोल्डचा चार्ट आहे बघा. गोल्ड स्पॉट $US 5 मिनिट ओंडा. तर मग हे बघा इथं आहे बघा हा टाईम फ्रेम 5. इथं वरती पण आहे बघा. इथं सिलेक्ट करायचं, इथं दाबलं का मग हे आपल्याला दाखवतात बघा कोणकोणते टाईम फ्रेम आहेत. तर बघा इथं आहे 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 13 मिनिट, 1 हावर, त्यानंतर 1 डे, 1 वीक, 1 मंथ, त्यानंतर 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ हे पूर्ण आहे बघा टाईम फ्रेम. तर मग ते बघा ह्यानुसार आपण व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार आपल्याला हे सर्व टाईम फ्रेम यूज करायचे. मग हे टाईम फ्रेम म्हणजेच काय, तर हे बघा हे मार्केटमध्ये तुम्हाला जी ही कॅन्डल दिसते का, एक समज आपण 1 मिनिट टाईम फ्रेम सिलेक्ट केला तर 1 मिनिटाची कॅन्डल दिसणार आपल्याला. हे आता आपला सध्या सिलेक्ट किती बघा 5 मिनिट आहे बघा. तर ही एक कॅन्डल बनायला किती वेळ लागलेला असतो बघा 5 मिनिट. हा आहे टाईम फ्रेम. आपण जर इथे 1 सिलेक्ट केलं, हे बघा आपण इथे 1 सिलेक्ट केलं तर आता ही किती मिनिटाची कॅन्डल आहे बघा. इथं आपण 1 सिलेक्ट केलं, ही आहे बघा. ही जी एक कॅन्डल बनलेली असते ही असते 1 मिनिटात बनलेली. इथं 1 सिलेक्ट केलं, त्यानंतर आपण इथं जर 15 सिलेक्ट केलं तर आता ही बघा ही असते बघा 15 मिनिट, म्हणजेच 15 मिनिटाची कॅन्डल असते बघा एक. जेवढा आपला टाईम फ्रेम असतो तेवढ्या मिनिटाची ते कॅन्डल बनत असते. यालाच टाईम फ्रेम असं म्हणतात. त्यामुळे खूप सोपं आहे बघा, यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही आहे बघा. त्यानंतर आपण इथं 13 मिनिट सिलेक्ट केलं तर आपल्याला 30 मिनिटाची कॅन्डल एक दिसते बघा. जेवढी मोठी टाईम फ्रेम तेवढं मार्केट ओळखायला सोपं जातं बघा माझ्या मते. तर आपण 15 मिनिट आणि 30 मिनिट, पहिले आपण 30 मिनिट यूज करायचो, पण आता आपली स्ट्रॅटेजी 15 मिनिटावर वर्क करते म्हणून आपण सध्या तरी 15 मिनिट वर्क करतो.
5 मिनिट 3 मिनिटवर ट्रॅप खूप जास्त आहे बघा, SL खूप जास्त जातात. पण बिगिनर लोकांसाठी खरं बिगिनर जे लोक आहेत ते ट्रेडिंग सुरू करतात त्यांनी एकतर 5 मिनिट किंवा 15 मिनिट ह्या दोनच टाईम फ्रेम यूज करायचे आहेत बघा. सो यामध्ये लॉजिकल असं काहीच नाही, खूप सिम्पल आहे बघा. सो आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कोणाला ही सिरीज कंटिन्यू करायची असेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा. सो धन्यवाद.